स्वयंपाकाला एवढा उशीर झाला या गॅसच्या नांदात, गॅस दुरुस्तीच्या नांदात चाललंय. सांग बाबा, ही प्लेट होती का हो खाली? हे काढलं का काही? दुसरी प्लेट काढली. कशी केली म्हणजे पांढर की भुंडूर की कशी कशी केली? घरातली हळद टाकून शिकते. हळद टाकली नाही का? उलटी टाकली काय ते माझ्या अंगाला काढायचं आहे. डाळ तर शिजली. डाळ पेटावून घेतली सोलीव. काही घेतली नाही, काही घेतली नाही. काही टाकली वाटते मी. काही तर काही दुसरं नाही. भाजी केली ना, हळद नाही टाकली. वास मस्त यायला लागला. भाजी केली नाही ना, हळदच नाही टाकली भाजी. सांगा त्या भाजीला काय चव राहणार. मीठ टाकलं का? हो, मीठ टाकली नाही. आता एकदम झणान चालू राहिला गॅस. दोन्ही गॅस एकदम झणान चालू. आता काही टेन्शनचं काम नाही. आता इकडून देतो मी ठेवून हे काय म्हणतात त्याने भाजी, आणि मस्त घेतो पोळ्या लाटून. आता सध्या बकऱ्याचा टाइम होईल आहे, पण अजून काही आला नाही. आणि स्वयंपाक काही मला बकऱ्याच्या टायमाला होत नाही. आई, तू ते दरवाजे बिरवाजे लावून घे, नाही तर बसशील बाहेरच. आज तांबेवाला याला माय, तरी मला स्वयंपाक नाही झाला. चला मग घेतो एवढा स्वयंपाक करून आता. आणि दादा आले की बकऱ्या घेऊन दादाची गडबड असते फार कूलर लावायची. उन्हातून येतात तर असं थंडगार हवा पाहिजे त्याला. भले खाव डकाव करतात मग स्वयंपाक वेळ नसला की. की बकऱ्या याच्या पहिले दरवाजे लावून ठेव. हे दरवाजे असे उघडे करून बाहेर बसेला. बकऱ्या आल्या की मग पैता येत नाही तरी पैते. मग दरवाजे लावायले मग कल्ला हल्ला काही नाहीच करत राहिले. सगळे कामं उरकले. आता बकऱ्या गेलो, स्वयंपाक करून घेतला मी पटापट, झाडूही मारून घेतला. आता फक्त राहिले एवढे भांडे धुयाचे. बाकीचे सगळे कामं तर व्हायलाच. आता हे बकऱ्या आल्या तरी चालून जाते. मग चला मग एवढे भांडे घेतो आता मी घासून. झाले मग उरकले आपले कामं झालं. पण तरी आता भांडे तर घासच लागतात. या जेवण करायला आहे मस्त. आज गावरान आंबा आणि दादा येत आज मासाला जेवण करायला. आज काही नाही. आणि हाय ढेमशेची भाजी, पापड, खुळा, वायला मिरचीचा. तुम्हाला तर माहित आहे. मग एका गोष्टीचा नान धरला का धरला मग ना. आता वायला मिरचीचा खुळा मला टेस्टी भारी लागू राहिला. हे पा मस्त असा वाटीत गरम केला, एक नंबर. जेवण करून घेतो आता. लई भूक लागली म्हणजे मरणाची. संध्याकाळचं वातावरण झालं खराब आणि झाडून काढायचं राहिलं. अजून फक्त बकऱ्याचं झाडून काढलं. चहा पिऊ दे. एवढी घाई होते कामाची तर तीच तर ती रई लावते आणि कल्लाच काही वाद नाही. सगळी झाडझूड राहिली अजून. आणि वारं सुटलं आणि विचार पडला की आता कसं काय झाडझूड करावं. वारं एवढं भयानक सुटलं ना बाई येलाय.
पण पहिले आता शांतपणे चहा पिऊन घेतो, नंतर करतो झाडझूड. झाडझूड तर लय वेळची झाली, पण काय झालं माहित आहे का, जरा असं वारं सुटलं का लाईट जाते. आणि लाईट गेली का मग पाणी भरायचं आणि पाणी शिपायचं राहते म्हणजे लय वांदे होतात पाणी भरायचं आणि पाणी शिपायचे. आता पाणी शिपलं तर हे स्टँड होतं मंदात, हे स्टँड झालं खराब. आता हे स्टँड धुवून घेतो मी. सगळे कामं तर झाले माही, स्टँडही धुवून घेतलं आपलं चकाचक. झाडझूड केली मस्तपैकी आणि सगळ्या दारात पाणी मारून घेतलं. एकदा पाणी मारून घेतलं की किती मी हवा सुटो, मग धुळला काही उडत नाही जास्त. बाहेरचे तर झाले, आता संध्याकाळचे कामं. आता संध्याकाळचे कामं घरातले काय आहेत याचा बी विचार करावा लागेल थोडाफार, जास्त नाही. चला, आजपासून ठरवलं मी असं का नीर ताजं ताजं खायचं. सकाळी स्वयंपाक करायचा आणि संध्याकाळी स्वयंपाक करायचा. आता जराशी तकलीफ होईल, पण मग उरणार नाही, फेकजोग करावं लागणार नाही. आता हे एका रोटाचं पीठ चुरलं मी, एक रोट टाकून घेतो. पोळ्या टाकल्या तर होतात 3. कारण का अशी खाऊ माझी तब्येत झाली खराब झाली होती, म्हणून ठरवलं की दोन टाक्याचे फुगे. पण याचे बारीक बारीक टाकले तर 2 होतात. आता एका फुग्याचा लागेल. तरी झाले 2च, लहान लहान टाकले तरी. आता एका फुग्याचं गॅस आले लागतील 2-4 दिवस. चला मग एवढे 2 फुगे टाकून घेतो मी, कारण का बाहेर चूल पेटेल असली की तुम्हाला माहित आहे माझी कशी गडबड असते मग फुलके टाकायची. तर भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये. बाय.